नमस्कार मंडळी. हे आमचे नाणीज गावातील श्री स्वयंभू धावजेश्वर मंदिर आहे. ही आमची ग्रामदेवता आहे. तर हे मंदिर बघा, ह्या पुरातन मूर्ती आहेत. ही मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक पिंडी आहे. ह्या बघा, ह्या देखील एकदम पुरातन मूर्ती आहेत. खूप आधीच्या आहेत, खूप वर्षापूर्वीच्या आहेत त्या. आणि हे स्वयंभू धावजेश्वर महाराजांची पिंडी. शिमगा असल्यामुळे मंदिराला सुंदर फुलांची सजावट केलेली आहे. आमचा शिमगा तेरसा शिमगा म्हणतात. म्हणजे तो सर्व शिमग्यांच्या आधी सुरू होतो. ते 11 तारखेला होता हा आमचा सण. आणि ही धावजेश्वर महाराजांची पालखी. पालखीचे दर्शन घेतल्यानंतर ही बघा सर्व मंडळी होळी तोडण्यासाठी जातात. ज्या ठिकाणी उंच गेलेलं असं आंब्याचं झाड असतं, कोणाचा नवस असतो तर कोणाचं वैयक्तिक असतं, तर त्या स्वखुशीने हे झाड होळीसाठी दिलं जातं. मग हे झाड तोडून हे घेऊन येतात. ते नाचवत नाचवत असतात. आता यांचा उत्साह बघा, ह्या मुलांचा, तरुण मुलांचा उत्साह बघा किती. मग ते अगदी मज्जा करत करत फटाके वाजवत, गुलाल उधळत आणि ढोल ताशे वाजवत अशी ही होळी खूप मजेमध्ये अगदी घेऊन येतात देवळामध्ये. दरवर्षी आमच्या मंदिरामध्ये खूप सुंदर रांगोळ्या काढल्या जातात शिमग्यानिमित्त. कधीकधी मुंबईहूनही कलाकार येतात आणि दरवर्षी एक वेगळी थीम असते. आता ही बघा किती सुंदर रांगोळी, रेखीव सर्वांचं स्वागत केलेलं असतं आणि असं उत्साही वातावरण असतं. सगळीकडे अशी छान लायटिंग आणि सगळेच चाकरमानी, म्हणजे सगळ्या मुली ज्या लग्न होऊन गेल्यात त्या येतात. जे नोकरीनिमित्त बाहेर आहेत ते शिमग्यासाठी आवर्जून सुट्टी घेऊन येणारच गावामध्ये. आणि जो सगळा उत्साह असतो, सर्व लायटिंग, सगळीकडे तुम्हाला जत्रा दिसेल. आणि हा शिमगा आमचा खूप प्रसिद्ध आहे. खूप लांबून हा शिमगा सणासाठी लोक येत असतात. आणि जे काही नोकरीनिमित्त इथे राहून गेले आणि दुसरीकडे आता राहतात ते देखील आवर्जून हजेरी लावतात ह्या सणाला. ही सहाण आहे बघा. इथे आता पालखी ठेवलेली आहे. रात्री दर्शनासाठी सर्वांनी लाईन लावलेली आहे. तिथे देखील सुंदर रांगोळी काढली आहे. हे मुलांचे तुम्हाला विविध खेळ दिसतील. जत्रेमध्ये आल्यानंतर सर्वांसाठी सगळं काहीतरी अट्रॅक्शन्स आहेत बघा. कुठे गेम आहेत तर खाऊची दुकानं आहेत. जत्रा भरलेली आहे ना. आणि ही बघा यादव साहेबांची कुसुम मावशी आणि तिची फॅमिली, अशी सर्व नातेवाईकांची भेट होते इकडे आल्यानंतर. आणि मग मुंबईवरनं आलेल्या काकाकडून ही बघा आईस्क्रीम पार्टी. जत्रेमध्ये लाह्यांचे लाडू, कोकणी खाजा
आणि बुंदीचे लाडू, शेवचे लाडू, शेव बुंदी असे हे प्रसाद म्हणून प्रत्येकजण घरी घेऊन जातात. शिमग्याच्या दिवशी रात्री संपूर्ण गाव मंदिरामध्ये जमलेला असतो. त्यावेळेला जे ज्येष्ठ मानकरी आहेत त्यांच्या सल्ल्याने हे सर्वजण जे आणलेली होळी आहे ती उभी करत आहेत. एक उत्साहाचं वातावरण असतं, ढोल ताशे वाजत असतात, सर्वजण असे आवाजात जय जयकार करत असतात. खूप धमाल येते. आणि ही फटाक्यांची आतिषबाजी, खूप सुंदर नयनरम्य दृश्य. शिमग्याला आमच्याकडे मटण वडे करतात. हे बघा, आता मटण आणि हे कोंबडी वडे. असा बेत आहे सगळीकडे गावामध्ये. दरवर्षी मी देवीची ओटी भरते. तर साडी आणि पासोडा म्हणतात ते आपण याच्यावरती टाकतो पालखीवरती. तर ही ओटी आणि पासोडा घेऊन देवीची आता मी ओटी भरत आहे. दरवर्षी मी देवीची ओटी भरते. आता साडी आणि पासोडा म्हणजे जे पालखीवर टाकलेलं कापड असतं त्याला पासोडा म्हणतात. अशी ही देवीची ओटी भरून आपल्या मुलांची, कुटुंबाची, आपल्या नातेवाईकांची आणि सर्व मित्रमंडळींची देवी काळजी घे अशी सर्वांना प्रार्थना करून अशी ही माझी मनोकामना पूर्ण कर अशी देवीला विनंती करायची. हा बघा, ह्याला पासोडा म्हणतात. हे असं छान झालर लावलेलं असं कापड असतं, ते पालखीवर टाकतात. बरेच जण त्यांचं नवस पूर्ण झाल्यावर देवीला वाहतात, ते अर्पण करतात. मी माझ्या आवडीने दरवर्षी घेऊन जाते. चंद्र तर इकडे होळी पेटवणार आहेत. गवत आणलेलं आहे. हे मंदिरामध्ये होळीसाठी सर्वजण जमलेले आहेत. तर थोड्याच वेळामध्ये होळी पेटवण्यात येणार आहे. आता हे ढोल ताशे हे वाजवून सर्वांना आता बोलवत आहेत की आता होळीची वेळ झालेली आहे. आणि ही बघा, ही नवीन जोडपी यावर्षी लग्न झालेली आहेत. सगळ्या नवीन नवरी ज्या आहेत त्या शालू नेसून आलेल्या आहेत, छान नटून थटून. आणि त्यांना हे होळीभोवती 5 फेऱ्या मारायच्या आहेत. आणि ही जमलेली मंडळी आपले नारळ होळीमध्ये फेकत असतात. ते नारळ वाचवत त्यांना 5 फेऱ्या मारायच्या आहेत. आणि ही होळी पेटल्यामुळे चांगले आगीचे चटके पण बसत असतात. चप्पल नसते पायामध्ये. आणि हे सगळे धावत फेऱ्या मारतात आणि सगळेजण छान एन्जॉय करतात. होळी पेटवून झाल्यानंतर पालखी नाचवली जाते.
आणि पालखी नाचवण्यासाठी चुरस असते, प्रत्येक जणांना पालखी नाचवायची असते. मग ढोल ताशे वाजत असतात आणि पालखी होळीला फेऱ्या मारते. आणि त्याच्यानंतर हे पेटलेले निखारे बाजूला करून त्या आगीमध्येच ही पालखी नाचवतात बघा. ही एक वेगळी पद्धत आहे आमच्या नाणीजमध्ये. ही बघा, निखाऱ्यांवर पालखी नाचवत आहेत ते. प्रचंड उत्साह असतो, अगदी भक्तीने ते करत असतात सगळेजण. आज धुलीवंदनाचा दिवस आहे आणि चिपळूण तालुक्यातील ढोकरवली या आमच्या माहेरच्या गावी वाग्देवी देवीचा शिमगा आहे. शिमग्याला मी, माझे मिस्टर, माझी बहीण आणि भाऊजी असे आम्ही निघालो आहोत. आज आमच्या देवीची पालखी येणार आहे. हे बघा, हा आमचा मंदिर परिसर आणि आता आम्ही पालखीची वाट बघतोय. ढोकरवली हे देवीचे माहेर आहे आणि बाजूचेच गाव पालवण हे सासर आहे. आमच्या गावातील मंडळी रिकामी पालखी घेऊन पालवणला जातात आणि तिथे देवीची पालखी सजवून मग ही पालखी ढोकरवलीमध्ये संध्याकाळी आणली जाते. आता सर्वांचा उत्साह बघा याच्यामध्ये. पालखीचं आगमन झालेलं आहे आणि ही बघा, डोक्यावर घेऊन पालखी नाचवत आहेत. दरवर्षीप्रमाणे मी आणि माझ्या बहिणीने देवीची साडी चोळीने ओटी भरली आणि पासोडा अर्पण केलेला आहे. ही बघा, ही वाग्देवीची मूर्ती आहे ने बाजूला केदारदेव आहेत. आमच्या कोकणातला शिमगा आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनल वर्ल्ड ऑफ मित्तलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.